परत एकदा एक मनीषा वाल्मिकी उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे। मंडळी, एका 15 वर्षाच्या मुलीला ऑगस्टमध्ये रेप करून पोलिसांकडे कंप्लेंट केली असता तिला काल 4 जणांनी अंगावरती पेट्रोल टाकून जाळून तिची हत्या केलेली आहे। या उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा आणि केंद्रातील मोदी सरकारचा मी जाहीरपणे निषेध करतो। आणि मंडळी, आता निषेध होऊनच चालणार नाही, तर 100% आमच्यासारखा तरुण हातामध्ये शस्त्र उचलल्याशिवाय राहणार नाही, हे इथल्या सरकारने आज लक्षात घ्यावं। मी जाहीरपणे घोषणा करतो आणि पूर्ण हवासमध्ये घोषणा करतो की अशा प्रकारचे जर अन्याय अत्याचार दलितांवरती थांबले नाही, इथल्या बहुजनावरती थांबले नाही, तर आज ना उद्या आमच्यासारख्या तरुणाला रक्तरंजित क्रांती केल्याशिवाय पर्याय नाही। आणि हे जे नराधम आहेत, जे रेपिस्ट आहेत, या रेपिस्टला दिवसा ढवळ्या कोर्ट कचेरी आणि पोलिसांच्या जरी स्वाधीन असले, पोलिसांच्या विळख्यात जरी असले, तरी यांचा आम्ही 100% यांना गोळ्या त्या ठिकाणी आम्ही घालणार। आणि आम्ही म्हटल्यापेक्षा मी स्वतः म्हणेल, मी याची जबाबदारी घेतो। याच्यानंतर जर कुठे हल्ला झाला तर या हल्ल्याची जबाबदारी फक्त कश्यपली हे एकटे घेतील, हे यांनी लक्षात घ्यावं। आज आम्ही मजबूर आहोत, आमच्याकडे दारुगोळा नाही, आमच्याकडे शस्त्रसाठा नाही, म्हणून आम्ही काय करू शकत नाही। पण ज्या वेळेला आमची यंत्रणा तयार होईल, ज्या वेळेला नक्षलवादी जशी संघटना आहे तशी एखादी संघटना उग्रवादी आणि एखादी संघटना आमची तयार होईल, बिनधास्तपणे मला या व्हिडिओवरती इथल्या सरकारने अटक करावं, पोलीस प्रशासनाने अटक करावं, किंवा सायबर सेलने किंवा कुठल्याही संघटने, कुठल्याही पोलिसांच्या दलांनी मला अटक करावं, त्याबद्दल मला फरक पडणार नाही आहे। हजारो वर्ष या गुलामगिरीच्या, या अन्याय अत्याचाराच्या या ओझ्याखाली खितपत पडलेला हा आमचा समाज, हजारो वर्षाचा अन्याय आम्ही या मनूचा सहन केलेला आहे, इथल्या लोकांचा सहन केलेला आहे। आणि आज सुद्धा फक्त दलितांवरच दलितांवरच दलितांवरच, अरे का दलितांवरच, का बहुजनांवरच, का गरिबांवरच, का एखाद्या मोठ्या बामणाच्या पोरीचा नाही आहे, का एखाद्या शिखाच्या पोरीचा नाही आहे, का एखाद्या पंजाबीच्या पोरीचा नाही आहे, का एखाद्या मारवाड्याच्या पोरीचा नाही आहे। मंडळी, त्यांचा भाव असा उद्देश नाही आहे, फक्त सांगायचं एवढंच आहे की फक्त दलितांच्याच मुली का दिसतात। एवढी डेअरिंग यांच्यामध्ये कशी येते, एवढी डेअरिंग या लोकांमध्ये कुठे येते की 4 जण ऑगस्टमध्ये रेप करतात। अरे भावगी, 15 वर्षाची पोरगी। अरे या ठिकाणी मनीषा वाल्मिकीच्या ठिकाणी तुमची बहीण असती तर तुम्हाला काय वाटलं असतं? अरे तुमचं रक्त खवळत नाही का? तुझ्या शरीरामध्ये रक्त नाही का? पाणी दरवळते? अरे तुम्ही बाबासाहेबांच्या औलादी आहात का नेमकं कुणाच्या औलादी आहात हेच मला समजत नाही आहे। अरे एखाद्या प्रियंका रेड्डी सारख्या पोरीवरती बलात्कार होतो तर इन्काउंटर नाही, डायरेक्ट मर्डर करतात ते लोक आणि इन्काउंटर म्हणून सांगतात। भारतीय राज्यघटनेची पायमल्ली त्या ठिकाणी होते, पण त्यांना काही फरक पडत नाही। पण जेव्हा आम्हीच कायदा पाडायचा, बाबासाहेबांनी कायदा लिहिला म्हणून फक्त बौद्धांनीच कायदा पाडायचा, बाकीचे जेवढे बी SC मध्ये ST मध्ये जाती आहेत त्यांना बाबासाहेबांचं काहीच घेणं नाही, या ठिकाणी जाहीरपणे मी सांगू इच्छितो। लोक म्हणतात जातीवाद, अरे शिवभीम क्रांती दल हे छत्रपती शिवरायांचा आणि बाबासाहेबांचा आदर्श घेऊन चालतात। कुठे मागावरती अन्याय झाला, चालले बुद्धिस्ट लोक मोर्चे करायला। इतर कुठल्याही काही काळावरती अन्याय झाला, चालले बुद्धिस्ट लोक। म्हणजे भारतीय राज्यघटना वाचवण्याचा ठेका फक्त बौद्धांनीच घेतलाय। बाकीच्या मांगांनी वगैरे, बाकीच्या मातंग समाजाने, काही काळाने, ढोर ढकलवार चांभार हे बाकीचे जे लोक आहेत ह्यांनी काय फक्त बाबासाहेबांनी सवलती दिल्या, त्याच्या आयत्या पिठावर रेगोट्या वाढायच्या। फक्त भारतीय राज्यघटना वाचवण्याचं काम फक्त बाबासाहेबांनीच करावं, बाबासाहेबांच्या लेकरांनीच करावं, बुद्धिस्ट लोकांनीच करावं, बाकीच्यांनी काय करावं? म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे। निषेध फक्त नोंदवला जातो तो फक्त बौद्ध समाजाकडूनच। बाबासाहेबांचे कट्टर समर्थक असणारे, बाबासाहेबांच्या विचाराचं पालन करणारे हे बौद्ध लोक, आमचा बुद्धिस्ट समाज, हे लोक विरोध करतात, सगळे लोक। तर या सगळ्या गोष्टीचा शिवभीम क्रांती दलाच्या वतीने या बलात्काराचा, या रेपिस्ट लोकांचा, या हत्येचा मी जाहीर निषेध करतो। मंडळी, कॅन्डल काढून काय होणार नाही, कॅन्डल घेऊन काहीच होणार नाही। आता वेळ आहे हातामध्ये तलवार घ्यायची, हे लक्षात घ्या। आणि कश्यपली पहिली जंग छेडणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा। या ठिकाणी 100% आता हातामध्ये तलवारी घ्यावी लागणार आहे आणि ह्या तलवारीनेच या मनोवादी लोकांचा, या रेपिस्ट लोकांचा मी गळा कापणार आहे, नाही तर यांना गोळ्या घालणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता ह्या तलवारीची गरज लागणार आहे 100% मंडळी। हे छत्रपती शिवरायांची तलवार, आमच्याकडे पेन सुद्धा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पेन हे आमच्याकडे आहे। आणि दोन्ही गोष्टी आम्ही या ठिकाणी सांगतो, जाहीरपणे मी घोषणा करतो, यदा कदाचित जर माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला भविष्यात, तो अशाच प्रकारचा गुन्हा घडेल। या हरामखोरांना, या रेपिस्ट लोकांना एक ना एक दिवस मी घोडा घातल्याशिवाय, नाही तर भर चौकामध्ये यांचा चौरंग केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ग्रॅज्युएट झालेले माणसं, आम्ही शिकले सवरलेले माणसं, आम्हाला अपराधिक बनवणार आहे। आणि याच्याचमुळे नक्षलवादी संघटना नक्षलवाडी गावातून तयार झाली। समर्थन करतो मी ह्या गोष्टीचं, जाहीर समर्थन करतो। कोणत्या पोलिसांना आणि कोणाला मला अटक करायची, मला अटक करा, काही प्रॉब्लेम नाही आहे। जर एखाद्या अन्यायाच्या विरोधात जर नक्षलवादी बनायला जर भाग पाडत असेल इथली सरकार, इथली मनोवादी व्यवस्था, तर हो, माझ्यासारखा तरुण, एज्युकेटेड, शिकलेला, अर्थशास्त्रामध्ये BA केलेला तरुण, MPSC करणारा, डेप्टी कलेक्टरची परीक्षा देणारा तरुण जाहीरपणे सांगतो की हो, आम्ही आहोत नक्षलवादी, आम्ही देशद्रोही।
जर तुमच्यासारख्या नीच नालायक सरकारच्या विरोधात जर आम्ही बोलत असाल कलम 19 अंतर्गत आणि आम्हाला तुम्ही अटक करत असाल तर हो, आम्ही नक्षलवादी आहोत, आम्ही जाहीरपणे तुम्हाला सांगतो. आणि अशाच प्रकारे जर रेप होत राहिले भारतामध्ये या युपी सरकारच्या या राजकारणामध्ये, तर हे सरकार लोकशाहीचं नाही आहे, हे सरकार हुकुमशाहीचं आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पूर्ण होश आवाजमध्ये मी हे स्टेटमेंट करतोय की आता 100% या रेपिस्टला गोळ्या खाल्ल्याशिवाय, यांच्या मुंडक्या छाटल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जरी हिंसेचा मार्ग जरी असला तरी असं नपुसकासारखं जीवन जगणं, अरे थंड राहून शंड झाल्यापेक्षा बंड करून गुंड झालेलं बरं. आणि तशाच प्रकारे आज मी बनणार आहे, स्वतः बनणार आहे. आणि लोक म्हणतात एफबी वरून जास्त उड्या मारतं का, पण एक दिवस तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवेल. त्या पूर्णपणे बेतामध्ये, त्या पूर्णपणे साजिशमध्ये आम्ही विचारसरणी करूनच आहोत की कधी आम्हाला काय करता येईल. तर तुम्ही बघा, वेळ येऊ द्या. अजून म्हणतात ना की काळ आलाय, वेळ आली नाही अजून. जेव्हा वेळ येईल तेव्हा 100% निषेध करून चालणार नाही मंडळी. निषेध करून कॅन्डल मार्च किंवा मोमबत्त्या काढून आज जमणार नाही. मनीषा वाल्मिकीचं प्रकरण तुमच्यापर्यंत सुद्धा येऊ शकतं, तुमच्या बहिणीपर्यंत सुद्धा येऊ शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आमच्यासारख्या तरुण हजारो, जसं चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी मोमेंट छेडली होती या इंग्रजांच्या विरोधात, तशीच मोमेंट या रेपिस्ट आणि मनोवादाच्या विरोधात मी छेडणार आहे. आणि मी स्वतः एकटाच या वादळातून निघलेलो आहे. मी एकटाच निघलेलो आहे. मी जाहीरपणे घोषणा करतो, आज ना उद्या माझ्यावर गुन्हे दाखल होतील जेव्हा सायबर सेलचं माझ्याकडे लक्ष जाईल. आणि मी बिंदासपणे सांगतो की मला करा, अटक करा, मला अटक करा. हो, मी नक्षलवादी मेंटॅलिटीचा आहे, कारण मला अन्याय अत्याचार नाही सहन होत. मी याच्या आधी कामं केलेलं आहे आणि मी करेलही एक दिवस. ज्या दिवशी मी करेल, ज्या दिवशी मी गुन्ह्यामध्ये अडकेल, भारतीय राज्यघटनेच्या गुन्ह्यामध्ये अडकेल, त्या दिवशी हे लोक मला संपवून टाकणार आहे, हे सुद्धा मला माहिती आहे. म्हणून ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. असे रेपिस्ट जे असतात, तुमच्यासारखे यंग तरुण तुम्ही असाल, जर तुमचं रक्त खवळत नसेल तर उद्या चालून मनीषा वाल्मिकी, ते पोरगी 15 वर्षाची, उद्या चालून तुमच्या बहिणीचा नंबर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. माझ्या बहिणीचा नंबर नाही का? माझ्या बहिणीला लाठीकाठी, दानपट्टा, तलवार, बंदूक, चाकू सगळं मी शिकून ठेवलेलं आहे. मी सुद्धा शिकलेलो आहे. माझ्यावरती हात घालायला जर आलं कोणी तर त्याचे हात कलम करण्याची ताकद या काश्यपलीमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. माझ्या गिरेमानवर जर कोणी हात टाकला तर त्याचे हात, त्याचे बोट छाटण्याची ताकद या काश्यपलीमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. अगर हाय ताकद तर एखाद्या मनोवादाने माझ्यावर हात टाकून दाखवा. अरे हाय कोणात ताकद, कोण्या भाईमध्ये कोणामध्ये ताकद आहे, कोणत्या मारेकऱ्यामध्ये ताकद आहे, तर काश्यपलीच्या छातड्यावर गोळ्या दाखवून जा. सायचो समोरासमोरची लढाई खेळतो हरामखोरांनो. तुमच्यासारख्या बायांवरती हात नाही उघडत. तुमच्यासारख्या बाया जे काही आहे, स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करतात, स्त्रियांना मारतात, त्यांचे फिजिकल हॅरेसमेंट करतात आणि दलितांच्या तरुणीवरती बलात्कार करून त्यांचा मर्डर करतात. तुमच्यासारख्या हेजड्यांची औलाद, नपुसकांची औलाद नाही आहे. अस्सल कट्टर बाबासाहेबांची औलाद आहे. छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, धारकरी आहे छत्रपती शिवरायांचा. एका तलवारीमध्ये मुंडकं कुठून उडवल ना आणि कुठल्या प्रकारे तुकडे करून कुठल्या तलावात फेकून काढणार बी नाही. पण काय असते की वेळ येऊ द्या जरा, आम्ही जरा मजबूर आहे काही गोष्टीमुळे. जेव्हा संघटना बनेल आणि ज्या वेळेला माणसं तयार होतील त्यावेळेला 100% पानसिंग तोमर सारखं होईल, 100% याच्या फुलंदेवी सारखं होणार आहे एक ना एक दिवस, तुम्ही लक्षात घ्या. हे जाहीर व्हिडिओ राहू द्या आणि सर्व जगाला माहीत राहून द्या की काश्यपली, ग्रॅज्युएट झालेला काश्यपली एक व्यक्ती हा नक्की 100% नक्षलवादी संघटनेमध्ये का गेला, कशामुळे हा माणूस बागी बनला आणि कशामुळे याचा एन्काउंटर करण्यात आला, या सर्व जगाला माहीत पडून द्या. आज ना उद्या हे लोक मला मारणार आहेत, मला माहीत आहे. पण मी असाच शहीद होणार नाही. या कमीत कमी 100 ते 1000 मनोवादाचा फडशा पाडण्याशिवाय, या रेपिस्ट लोकांना खड्ड्यात घातल्याशिवाय, यांच्यावर गोळ्या झाडल्याशिवाय, यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इथल्या महाराष्ट्रातली छत्रपती शिवरायांची आणि या भारतातली माय आज सुरक्षित नाही आहे. इथल्या महाराष्ट्रातली बहीण सुरक्षित नाही आहे. इथला गरीब सुरक्षित नाही आहे. इथला तरुण सुरक्षित. अरे भाडखाऊ आहे बीजेपीचं सरकार. हरामखोर आहे तो नरेंद्र मोदी आणि योगी. हरामखोर आहेत हे लोक, RSSचे सगळे लोक मनोवादी लोक, हरामखोर आहेत हे लोक. का? कारण की ह्या लोकांना समता नकोय, मनोवाद ह्या लोकांना पाहिजे. या लोकांना मेंटॅलिटी यांची खराब आहे, कारण की ह्यांना बाबासाहेबांचे लेकरं वर गेलेले बघवत नाहीत. हे मनोवादी लोक, हे मनोवादी विचारसरणीचे लोक, यांना संवंत नको, यांना मनोवाद या ठिकाणी लावायचा आहे. हराम खोणारे भाडखाऊ दल्ले आहेत हे लोक. आणि त्याच्यामुळे हे लोक गरिबांवरती आणि अशा प्रकारे दलितांवरती अशा प्रकारे हल्ले करतात किंवा अशा प्रकारचं बाबासाहेबांची विटंबना करतात किंवा दलित तरुणीवरती रेप करून त्यांना मारून टाकतात. कारण यांना समतेचं सरकार नकोय, यांना माणुसकीचं सरकार नकोय. यांना शील, समाधी, प्रज्ञा, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व, माणुसकी, नीतिमत्ता, मुस्लिम हिंदू एकत्र येऊन जेवतात हे यांना नकोय, या मनोवाद्यांना नकोय. तर ह्यांना पाहिजे फक्त विषमता आणि विषमता, जातीय दंगली. आमचं सरकार कसं राहिलं, हुकुमशाही पद्धत चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये. या हुकुमशाहीचा जर विरोध करायचा असेल तर 100% मी तर म्हणतो कम्युनिस्टची कमी विचारधारा आहे ती अत्यंत बरोबर आहे. मी बुद्धाला मानणारा माणूस आहे, मी शांतीला मानणारा माणूस आहे, मी संन्याशी राहिलेला माणूस आहे. पण आज ही वास्तविक परिस्थिती बघता हा बदल मला दिसत नाही. त्याच्यामुळे मला हा क्रांतीचं स्वरूप आणि हे रक्तरंजित क्रांती किंवा शस्त्राची भाषा बोलावी लागत आहे. का? कारण की सिद्धनाथ महाराजचे वंशज आम्ही. अरे जाऊन बघा भीमा कोरेगावच्या स्तंभावरती 500 पेशव्यांनी 500 महाराणी 28,000 पेशवे कापलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात येईल. तर ही लढवय्या रक्त आहे आमच्यामध्ये, म्हणून हे गोष्ट सडसडते. लोक म्हणतात की आक्रमकता जास्त होते, आक्रमकता जास्त होते. अरे आक्रमकता जास्त होते, पण तुम्ही काय केलं नेमकं? तुम्ही आक्रमक नव्हता, काय केलं? जे काही गोष्टी होतात आहे दलितांवरती जे अन्याय आहे ते तर वाढतच आहेत ना. जिकडे तिकडे अन्याय होतच आहेत ना. अनेकांच्या ठिकाणी अनेक महिलांवरती, अनेक दलित तरुणांवरती. आजही काल एका मनीषा वाल्मिकीचे मोर्चे करून काय करणार आहात?
तर अन्याय झाल्यानंतर रस्त्यावर उतरल्यापेक्षा अन्याय होऊच नाही यासाठी उपाययोजना करा ना मंडळी. आपल्या बहिणीचं संरक्षण स्वतः मी वारंवार सांगतो, सेल्फ डिफेन्सचे धडे द्या, सेल्फ डिफेन्सचे धडे द्या. कोणीच ऐकायला तयार नाही आहे, कुठल्याच बौद्धांच्या संघटना ऐकायला तयार नाही आहे, कुठलीच संघटना कुठलेच बौद्ध लोक स्वतः प्रोटेक्ट करायला. मग आपणच स्वतःहून ओरडतो की आमच्यावर अन्याय आहे, प्रेम प्रकरणातून हत्या होत आहे, ऑनर किलिंग मधून हत्या होत आहे. मग कशामुळे होतं ते हत्या? तर मुलांना संस्कार द्या. मुलांना आमची का हत्या होत नाही? काश्यपलीची हत्या का होत नाही प्रेम प्रकरणातून? काश्यपलीवरती अटॅक का होत नाही कोणत्या वक्तव्यामधून? का नाही होत? कारण की आम्ही स्वतःचं प्रोटेक्शन मंडळी स्वतः करू शकतो. स्वतः हत्यार बंद असतो आम्ही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, जगाला माहिती आहे, भारताला या नासाला बी माहीत पडू द्या. काश्यपली हत्यार बंद असतो. अटक करा, अटक करा. एक ना एक दिवस 100% 302चा गुन्हा घडणार आहे. आणि या रेपिस्टना, जे अन्याय अत्याचारी करतात, हे रेपिस्ट लोक, हे जातीवादी लोक, बाबासाहेबांची विटंबना करणारे लोक, यांना एक ना एक दिवस बस एकच तमन्ना आहे की बाबासाहेबांसाठी कुर्बान झालो पाहिजे. एकच तमन्ना आहे की 100% बाबासाहेबांसाठी कुर्बान झालो पाहिजे, आमच्या जातीसाठी कुर्बान झालो पाहिजे. तर ते 100% होणार एक ना एक दिवस.